नमस्कार, मी रचना लचके बागवे 365 दिवस 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत। या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अशी फार कमी लोक असतात जगात ज्यांना नक्की माहिती असतं की त्यांना काय करायचं आहे, खास करून त्यांच्या खूप लहान वयात। आज आपल्यासोबत एक असे उद्योजक आहेत ज्यांना वयाच्या 17व्या वर्षीच माहिती होतं की त्यांना एक फर्निचरचा व्यवसाय करायचा आहे। 250 स्क्वेअर फीट ते 25,000 स्क्वेअर फीटचं स्वतःचा शोरूम हा त्यांनी टप्पा गाठला आहे। एक यशस्वी आणि मोठे उद्योजक म्हणून ते एक नामवंत आहेत। आपल्यासोबत आहेत अमोल फर्निचर प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर अमोल कासार सर। अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार सर। नमस्कार मॅडम। मॅडम, सर्वप्रथम तर की तुम्ही मला ह्या मुलाखतीसाठी इन्व्हाइट केलं, तर मी आमच्या अमोल फर्निचर प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने आणि आमच्या कासार कुटुंबियाच्या वतीने शतश पहिले तुमचे आभार मॅडम। की आज जरी आम्ही बिझनेस करतो आहे पण समाजापुढे सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी पोहोचवण्याचं खूप चांगलं काम करत आहे। तर आजच्या जीवनशैलीमध्ये असे काम करणारे लोक फार थोडे आहेत आणि ते काम तुम्ही करताय मॅडम। निश्चितच छान वाटलं तुम्हाला भेटून आणि तुम्ही मला इन्व्हाइट केलं त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार। धन्यवाद सर। सर, जसं मी मगाशी उल्लेख केला की वयाच्या 17व्या वर्षी तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू केला, म्हणजे वयाच्या 17व्या वर्षी माणसाला तर खरं ॲक्च्युली माहिती नसतं की आपल्याला नक्की काय करायचं आहे, पण तुम्हाला ते माहिती होतं आणि त्याच्यावर तुम्ही अंमलबजावणी देखील केली। तर त्याच्याबद्दल थोडं सांगा। याची पार्श्वभूमिका अशी मॅडम की माझ्या वडिलांचा जो बिझनेस आहे तो मेन भांडी व्यवसाय आणि भांडी व्यवसाय करत असताना ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस मी बघितलेलं की त्यांनी त्यांच्या एका लहान भावाला फर्निचरचं दुकान सुरू करून दिलेलं आणि त्यावेळेसचं फर्निचरचं दुकान म्हणजे आपले ज्या सायकल्स यायच्या त्या लोखंडी पलंग असायचे, तर असे ते फर्निचरचे प्रॉडक्ट्स त्यावेळेस ते बघितलेले लहानपणी आणि लहानपणापासूनच एक डोक्यात होतं की आपणही पुढे जाऊन बिझनेस करायचा आणि करताना ॲटलिस्ट वडिलांचं एक शॉप होतं तर आपले ॲटलिस्ट 2 तरी शॉप असले पाहिजे असं डे वनपासून मनामध्ये होतं। आणि पुढे जाऊन मी ज्यावेळेस टेन्थची एक्झाम दिली तर टेन्थची एक्झाम दिल्यानंतर मी 78% मी पास झालो टेन्थला, पण माझं एकच इंग्लिश असा जो विषय होता की त्याच्यामध्ये मी फेल झालो आणि फेल झाल्यानंतर माझं शिक्षणावरचा जो कल होता तो थोडासा कमी झाला। मग त्याच्यानंतर मधला जो पिरियड होता तर त्या मधल्या पिरियडमध्ये मग काय करायचं तर मग आपल्याकडे कसं ऑक्टोबरला परत तो एक पेपर द्यायचा म्हणून मी परत तो एक पेपर दिला, नंतर मी तो क्लिअर केला। मग त्यानंतर सुद्धा माझं काही मन शिक्षणामध्ये लागतच नव्हतं। मग आपण शेवटी विचार केला की आता आपण फार तर फार शिक्षण काय घेऊ शकतो, तर ग्रॅज्युएशनपर्यंत। तर ग्रॅज्युएशन घेऊन शेवटी तर बिझनेसच करायचा आहे। ग्रॅज्युएशन घेऊस तर अजून 4-5 वर्ष आपण वेस्ट करण्यापेक्षा आत्ताच जर बिझनेसला सुरुवात केली तर आपण साईड बाय साईड शिक्षण पण घेऊ आणि हा बिझनेस पण डेव्हलप करू। तर मग हा प्रस्ताव मी माझ्या वडिलांसमोर मांडला आणि हा प्रस्ताव मांडल्यानंतर वडिलांचं म्हणणं असं होतं की पहिल्यांदा शिकून घे, नंतर बिझनेस करता येईल। मग त्यांना सांगावं लागलं की बा आजही करायचं आहे आणि पुढच्या 4 वर्षांनी करायचं, तर मग आजच केलेलं का वाईट। मग वडिलांचं असं आलं की बा ठीक आहे तुला बिझनेस करायचा, तर कारण की वडील पण रिसेंटली बिझनेस म्हणजे आमची जॉईंट फॅमिली होती, सेपरेशन होऊन त्यांना पण 10-1 वर्षच झाले ते पण असे पूर्ण काही बिझनेसमध्ये सेट झालेले नव्हते, स्टेबल नव्हते पूर्ण। मग ते बोलले ठीक आहे तुला जर करायचं असेल तर मग एक त्यांचंच भांड्यांचं एक गोडाऊन होतं, जो शॉप होता तो 10x25चा 250 स्क्वेअर फीटचा आणि तिथे ते गोडाऊन होतं। मग मी त्यांना त्यावेळेस म्हटलं की हे गोडाऊन मला खाली करून द्या आणि हे गोडाऊन खाली केल्यानंतर मी इथे फर्निचरचा बिझनेस सुरू करतो। तर त्यांनी मला सांगितलं की बा मी तर तुला ते गोडाऊन खाली करून देतो, पण त्याच्यासाठी लागणारं जे भांडवल आहे तर माझ्याकडं काही नाही, मी तुला काही 1 रुपया देऊ शकत नाही। मग त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त मला खाली करून द्या आणि मी मग पुढे बघतो की कशा प्रकारे तो बिझनेस सुरू करायचा, पैसे कसे उभे करायचे। मग त्यांना असं वाटलं की हा फक्त म्हणतोय, बघू काय करायचं। तर त्यांनी खरोखर मला पुढच्या काही दिवसांमध्ये ते गोडाऊन खाली करून दिलं। मग ते खाली केल्यानंतर मग मी एक कसं आहे की त्यावेळेस पतसंस्था, बँका म्हणजे पतसंस्था ह्या खूप मोठ्या प्रमाणात असायच्या। तर मग मी एका पतसंस्थेला ॲप्रोच झालो आणि मी त्यांना सांगितलं की बा त्यावेळेस की बा मला असं फर्निचरचा व्यवसाय सुरू करायचा आहे, तर मला लोन हवं आहे। तर मी त्यांच्याकडे गेल्यानंतर त्या बँकेचे मॅनेजर खूप स्ट्रिक्ट होते। त्यांनी 4 वेळेस माझ्याकडनं वरून खालून बघितलं की आता याचं वय
15-16चे आणि याला बिझनेस करायचा आहे. तर ते बोलले की ठीक आहे, तुला किती पाहिजे लोन? तर मी त्यांना सांगितलं की बा 1.5 लाख रुपये पाहिजे. आता ही गोष्ट आहे 1998ची. तर 1998ला 1.5 लाख रुपये म्हणजे आजची किती रुपये असतील तुम्ही विचार करा. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अरे, तू 1.5 लाख रुपये मागतोय, तर 1.5 लाख रुपयासाठी तू काय कसं करणार हा बिझनेस? म्हटलं तुम्ही मला फक्त फंड्स द्या, मी तुम्हाला पुढच्या दिवसांमध्ये 2च वर्षामध्ये मी तुम्हाला हे लोन फेडून दाखवाल. मग असं करता करता त्यांनी काही डॉक्युमेंट सांगितले. मग बरीच दिवसांची प्रोसिजर झाली, भरपूर मेहनत घ्यावी लागली, बऱ्याच गोष्टी कराव्या लागल्या. मग त्यानंतर मोठ्या मुश्किलने त्यांनी माझं 40,000 रुपये बँक लोन सँक्शन केलं. आता माझ्यासमोर प्रश्न होता की 1.5 लाख आपण मागितले पण 40,000 दिले. मग 40,000 रुपयामध्ये सुद्धा की कसं बिझनेस सुरू करायचा हे पण एक मनामध्ये चॅलेंज होतं. पण दुसरा असा विचार केला की आता जर 40,000 ते सुरू नाही केला तर मग पुन्हा कधी सुरू करू शकणार नाही. तर मग काय करायचं? मग त्यात असं होतं की वडिलांनी जी जागा दिली तर त्या जागेला सुद्धा थोडंसं कलर काम करणं, इलेक्ट्रिसिटी, तिथं लाईटिंग प्रॉपर करणं गरजेचं होतं. कारण की ते केल्याशिवाय आपण तिथं बिझनेस कसं सुरू करणार? जे बेसिक रिक्वायरमेंट होत्या त्या तिथं करणं गरजेचं होतं. मग त्यावेळेस मी प्लॅन केला की ठीक आहे, 40,000 तर 40,000 मी ते पैसे घेतले आणि मग त्यातलं मी 10-15,000 रुपये कलर, इलेक्ट्रिसिटी असे सगळे पैसे खर्च केले आणि उरलेल्या 25,000 रुपयामध्ये त्यावेळेस आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फेमस फक्त उल्हासनगर हे एकच मार्केट होतं की फर्निचर म्हटलं की उल्हासनगर, याच्या पलीकडे काहीच माहीत नसायचं. आणि मी लहानपणी वडिलांसोबत उल्हासनगरला वगैरे गेलेलो, मी ते बघितलेलं. मग मी म्हटलं ठीक आहे, आता आपण करूया सुरुवात. मग असंच त्यावेळेस दिवाळीच्या आधीचा पिरियड होता. म्हटलं आपण दिवाळीच्या आधी सुरू करू म्हणजे दिवाळीला बेनिफिट्स मिळेल आणि दिवाळी संपल्यानंतर मॅरेज सीझन पण सुरू होतो, तो पण ॲडव्हान्टेज मिळेल. असं सगळं प्लॅनिंग केलं आणि बरोबर 14 ऑक्टोबर 1998ला मी अमोल फर्निचर नावाने हा बिझनेस सुरू केला. आणि उल्हासनगरसारख्या शहरामध्ये जाऊन हे फर्निचर परचेस करणं त्यावेळेसचा एक वेगळाच अनुभव होता. माझ्या डोळ्यासमोर आजही तो प्रसंग आहे. मी त्या मार्केटमध्ये गेल्यानंतर मी असं एवढा मुलगा दिसायचो. ते तुम्हाला माहिती की तिकडची सगळ्या लोकांची पर्सनॅलिटी कशी आहे. तर त्यांना असं वाटायचं ते माझी मजाक उडवायचे की काय हा काय थोडीच काही वस्तू घेणार आहे. तर मला कोणी वस्तू म्हणजे फर्निचर दाखवतही नसायचे, रेट्स पण सांगायचे नाही. मी म्हणायचं मला होलसेल पाहिजे, मी दुकानदार आहे. कारण की सुरुवातीचा नवीन पिरियड असल्यामुळे मी काही लगेच व्हिजिटिंग कार्ड वगैरे बनवायचे असतं असं काही मला काही माहीत नव्हतं या गोष्टी. मग मी सकाळी तिथे 11 वाजता त्या मार्केटला गेलेलो, तर संध्याकाळी 5 वाजता तर मला कोणीच 1 रुपयाची पण खरेदी करू शकलो नाही. मी दिवसभर सारखं फिरत होतो तिकडे आणि तिकडे असे दुकाने एका लाईनीत की एका दुकानात आपण 2दा जायचो तरी कळत नसायचं की या दुकानात आपण जाऊन आलो की काय. तर हा सगळा प्रसंग घडत असताना शेवटी मग मी असं ठरवलं की मी पहिले गेलो की मी डायरेक्ट खिशातनं पैसे काढायचो आणि मी पहिले पैसे दाखवायचं की माझ्याकडे पैसे आहे आणि मला असं असं माल पाहिजेले. मग मी ज्यावेळेस पैसे दाखवायला लागलो तर ते पैसे दाखवल्यानंतर मग तिकडचे लोक मला अटेंड करायला सुरुवात झाली. मग असं करता करता मी रात्री 10 वाजता सगळे फर्निचरची खरेदी केली. मग तिकडे रात्री 9 वाजेनंतर तिथे ट्रान्सपोर्टर्सला आतमध्ये फर्निचर लोड करण्यासाठीची परमिशन्स मिळायच्या. मग रात्री ती गाडी लोड करून 12 वाजता मी तिकडनं निघालो आणि 12 वाजता तिथून निघाल्यानंतर की रात्री 2 वाजता पावसाचे दिवस होते त्यावेळेस. तर रात्री 2 वाजता जो मालाचा ट्रक होता तो एका चिखलामध्ये अडकला आणि तो ट्रक अडकल्यानंतर त्याचे पुढचे पूर्ण दोन्ही टायर पूर्ण खाली चिखलात होते आणि तो ट्रक काही करून बाहेर निघत नव्हता. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ओपनिंग होतं शोरूमचं आणि असं डोक्यात प्लॅन होता की मटेरियल आणल्यानंतर कुठे ठेवायचं, तर आणल्यानंतर डायरेक्ट आपल्या शॉपमध्ये ठेवू, म्हणून त्या इंटेन्शनने मी वेळेवरती खरेदीला गेलो होतो. मग हे सगळेच असं प्रसंग माझ्यासमोर आल्यानंतर मी एकदम हतबल झालो की सकाळी तर ओपनिंग आहे आणि आता कसं करायचं आणि कोणीच नाही आजूबाजूला. म्हणजे मला आजही आठवतं की त्यावेळेस उल्हासनगरवरनं आपल्या पडगा असं मध्ये जाताना आदरवाडी जेल रोड मार्गे तो एक शॉर्टकट होता आणि हे ट्रान्सपोर्टर्स जे आहेत हे शॉर्टकट्सच वापरतात जनरली, कमीत कमी डिझेल त्यांचं खर्च व्हावा. तर आता मी तर नवीन होतो, मला काहीच या गोष्टी माहीत नव्हत्या. मग मी फक्त गाडीत बसलेलो होतो आणि मग ज्यावेळेस हा प्रसंग घडला मग त्यानंतर काय करायचं पहाटेचे
4:30 वाजले आणि मला असं एक अर्धा किलोमीटरवरती एक कन्स्ट्रक्शन साईट सापडली आणि त्या कन्स्ट्रक्शन साईटवरती एक असा मोठा ट्रक उभा होता आणि तिथे असं बाहेर स्टील वगैरे पडलेलं होतं. मी तिथे 1 किलोमीटर पायी चालत गेलो आणि तिथल्या सिक्युरिटीला मी उठवलं. म्हटलं, बाबा मला असं माझं गाडी अडकली आहे, तर मला ती गाडी तुम्ही अशी टोचन करून बाहेर काढून द्यायला मदत करा. मग त्यांनी असं पाहिलं, एवढा एवढा पोरगा असा ऑड टाईम, मला त्यांनी पैसे पण खूप सांगितले. मग 1 तास त्याच्याशी मी ते सगळं की नाही बा एवढे पैसे नाही, तेवढे पैसे नाही, असं करत कुठंतरी सेटल केलं. मग तिथून ते बिल्डिंग मटेरियलचं जे स्टील असतं ते घेतलं, त्या ट्रकला लावलं, मग आणला तो ट्रक, मग तो ट्रक हा बाहेर काढला आणि हे सगळं करून कसं कसं बाहेर निघालो. तर सकाळचे 5:30 वाजले होते. मग त्यावेळेस उजेडलं होतं, तर पाहिलं तर कुठं, अरे आत्ता आपण इथेच आहे आणि आपलं तर ओपनिंग आहे दुपारी 12 वाजेचं. मग त्यावेळेस लगेच त्या ट्रक ड्रायव्हरला सांगितलं की आत्ताच्या आत्ता पटकन आपल्याला निघायचं, कुठेही न थांबता. आणि मग मी सिन्नरमध्ये तो ट्रक सकाळी आणला. तर मला सकाळी 11 वाजले पोचायला. आणि मग आल्यानंतर त्यावेळेस ते सगळे फर्निचरचा डिस्प्ले वगैरे करणं आणि मग त्याचं इनॉग्रेशनसाठी त्यावेळेस एक वेल नोन सिन्नरमधली प्रतिष्ठित व्यक्ती होती, त्यांना इन्व्हाइट केलं होतं. आणि पहिल्यापासून कोणतीही गोष्ट करायची ना भव्य दिव्य करायची. मी त्यावेळेससुद्धा तेवढ्यात पेपरला पुरवणी पण दिलेली होती. म्हणजे माझ्याकडे आजही ते पेपरचे कटिंग्स आहेत की 1998ला ज्यावेळेस मी ओपन केलं तर त्यावेळेस गावकरी पेपर खूप फेमस होता. तर गावकरी पेपरमध्ये पुरवणी होती आणि त्यावेळेस आमच्या सिन्नरमध्ये एक पंचतारांकित एक नवीन हॉटेल झालेलं होतं. त्या हॉटेलमध्ये मी सगळ्यांना जेवण दिलं होतं. म्हणजे सुरुवातीपासूनच जेही करायचं ते बेस्ट करायचं, चांगलं करायचं. हलकी कोणतीच गोष्ट करायची नाही किंवा आवडत नाही. तर त्या दिवशी शोरूमचं ओपनिंग झालं आणि मला असं वाटलं की आता आपण इतक्या मोठ्या व्यक्तीला इथं बोलवलेलं आहे, तर तो काहीतरी आपल्याकडनं खरेदी करेल. पण ही खरेदी असं आपल्याला अपेक्षा होती की आपण ज्याच्या हातून फीत कापतो तर तो काही ना काही आपल्याकडनं खरेदी करत असतो, असं वडील आम्हाला पूर्वीपासून सांगत होते. तर सगळं झालं, ओपनिंग झालं, सगळं झालं, दुपार झाली. त्या व्यक्तीने फक्त सांगून टाकलं की हे 2-4 फर्निचरच्या वस्तू पाठवून दे, पण पैसे एकही रुपये दिला नाही. तर मग आपल्याला सुरुवातीची जी बोहनी म्हणतो आपण, तर ती नाही. असं करता करता दुपारचे 4 वाजले आणि माझ्याकडे एकही कस्टमर नाही आणि 4 नंतर तुफान पाऊस सुरू झाला. तर संध्याकाळी 6 वाजता पाऊस सुरू होता. 6ला पाऊस थांबला आणि लाईट गेली. मी एकदम नर्वस झालो की यार पहिलाच दिवस आपला आणि अजूनपर्यंत 1 रुपया आपल्याकडे आला नाही. आणि असं सगळा सीन क्रिएट झाल्यानंतर वडील पण आले, अरे काही विकलं का नाही? मी म्हणायचो नाही काहीच विकलं नाही. आणि मग शेवटी 7 वाजता एक टीचर होते माझ्या डोळ्यासमोर, ते क्लायंट आजही आहे. तर ते दोघं हजबंड वाईफ आले आणि आल्यानंतर त्यावेळेस लाईट नव्हती. मग मेणबत्तीवरती कॅन्डलवरती मी त्यांना पूर्ण एक कपाट पहिलं दाखवलं आणि मी त्यांना कपाट, ह्या कपाडामध्ये इतर कपाडांपेक्षा मार्केटपेक्षा काय फरक आहे ते टेक्निकल काही गोष्टी समजून सांगितला. आणि त्यांनी लगेच सांगितलं की ठीक आहे मला हे द्या म्हणे आजच्या आज. आणि मग त्यावेळेस मी त्यांना किंमत सांगितली. ते बोलले की नाही आता मी एवढे पैसे देणार नाही. मी म्हटलं आज बोहनी माझी तुमच्या हस्ते, तर तुम्ही मला योग्यच पैसे द्या. ते बोलले की मी जे देईल ते बरोबर देईल, तुला काही कमी पैसे देणार नाही. त्यांनी लगेच, मला आजही आठवतं, 100 रुपयाच्या 10,000चा कोरा बंडल काढला आणि 7,100 रुपये त्यांनी मला दिलेले. आणि तिथून माझी जीवनाची सुरुवात झालेली की 7,100 पहिले घेतले. पहिलं कपाट विकलं. त्यावेळेस दुकानामध्ये बिल वगैरे हा काही प्रकार नाही. मग असंच एक पेपर पडलेला त्याच्यावरतीच मी त्यांना बिल बनवून दिलेलं. आणि की सर की आता तुम्हाला उद्या मी नंतर दुसरं बिल बनवून देतो आणि आता पाऊस चालू आहे, लाईट नाही येते, याची डिलिव्हरी तुम्हाला सकाळी करतो. ते बोलले काही हरकत नाही. त्या दिवसापासनं जी माझी सुरुवात झाली, तर आजपर्यंत तरी परत कधी पाठीमागे अजून तरी बघितलं नाही. तर मग सर पहिल्याच दिवशीमध्ये तुम्हाला इतक्या अडचणी आल्या तरी देखील तुम्ही यशस्वी आहात. आज 250 स्क्वेअर फीटचं शोरूम पासून 25,000 स्क्वेअर फीटचं शोरूम, एक नव्हे तर तब्बल 4 तुमच्याकडे शोरूम्स आहेत. तर हा जो टप्पा आहे हा तुम्ही कसा गाठलात? कसं आलं की बिझनेस करत असताना आहे ना, मी माझ्या आयुष्यामध्ये ना सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या आत्तापर्यंत बँक लोनवरती करत आलो. म्हणजे सगळ्यात पहिले तर काय की आपण महाराष्ट्रीयन मराठी माणसं जे आहोत ना,
हे बिझनेससाठी लोन घ्यायला खूप घाबरतो. आणि हा बिझनेससाठी लोन घेताना आपल्याला कुठेतरी स्वतःला तो कॉन्फिडन्स येत नाही सुरुवातीला, की मी एवढं लोन घेतो आहे पण खरंच बिझनेसमधनं रिटर्न्स येतील का. पण माझा स्वतःचा पहिल्यापासून विश्वास होता की चुकीच्या ठिकाणी पैसे लावायचे नाही आणि जे पण लोन घेतलं ते सगळे पैसे बिझनेसमध्येच लावले. तसं बघितलं तर ते जे काही माझं वय होतं त्यावेळेस माझं वय 17 वर्ष होतं आणि मग त्या वेळेस मी शिक्षण पण घेत होतो साईड बाय साईड. मग नंतर मी पुढे फक्त FY BCom पर्यंतचं शिक्षण घेतलं आणि मी सोडून दिलं पुढचं एज्युकेशन. मग मी वडिलांना कन्व्हिन्स केलं की आता बिझनेसच करायचं आहे तर का टाईम वेस्ट करायचा, तर पूर्ण वेळ इथे देऊ द्या. वडील बोलले ठीक आहे, कर तुला जे करायचं ते कर. वडिलांचा पहिल्यापासून सपोर्ट असायचा प्रत्येक गोष्टीला. म्हणजे त्यांनी असं कधी जास्त पाठीमागं नाही खेचलं. ठीक आहे तुला वाटतं ना कर. एक्सपोजर जे घरातनं मिळायला पाहिजे ना, भले ते पैशाच्या माध्यमातून नाही मिळालं पण मार्गदर्शन किंवा कोणत्या कामाला पाठीमागे त्यांनी थांबवलं नाही. ते प्रत्येक वेळेस पुढेच जा सांगत गेले. तर हा जो बिझनेससाठीचा जो फंड लागतो, मग मी जसं 40,000 रुपये पहिले बँक लोन घेतलं तर ते 40,000 रुपये बँक लोन मी पुढच्या 2 वर्षामध्ये फेडलं आणि ते फेडल्यानंतर मला त्यांनी 70,000 रुपये परत करून दिले. मग ते 70,000 रुपये मी लोन घेतलं ते परत फेडलं, त्याच्यानंतर मला परत 1,00,000 रुपये करून दिले. मी असं करत करत काय की मी ते लोन्स घेत गेलो आणि फेडत गेलो. याच्यामुळे माझी काय आली, बँकेमध्ये पण एक स्वतःची क्रेडिबिलिटी तयार झाली आणि त्यांना दिसलं की नाही ह्या मुलामध्ये काहीतरी आहे, हा प्रॉपर वेळेमध्ये लोन फेडतो आहे आणि मी रिबीट पण घ्यायचो. त्यावेळेस बँक कसं आहे की आपल्याला रिबीट द्यायची, जर तुम्ही वेळेत जर पैसे जर रिटर्न दिले तर मग मला रिबीट पण मिळायचं. आणि मग मी ते लोन असे घेऊन बिझनेसमध्ये पैसे अटकत गेलो. त्यावेळेस भरपूर लोक फर्निचरमध्ये, मोठमोठे लोक व्यवसायामध्ये होते. सिन्नरसारख्या शहरामध्ये सुद्धा त्यावेळेससुद्धा 20-25 फर्निचरचे शॉप होते आणि चांगले मोठमोठे शॉप होते आणि वेगवेगळ्या चांगल्या मोठमोठ्या कम्युनिटीचे पण होते, की असंही नाही की सर्वसाधारण शॉप होते. यांच्यासोबत टफ फाईट करून हा बिझनेस ग्रो करणं हे खूप मोठं चॅलेंज होतं. पण हे सगळं करत असताना कुठेतरी स्वतःला माहीत होतं की आपल्याला काय करायचं आहे. आणि फर्निचरसोबतच मी त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक्स लाईन पण सुरू केली होती. म्हणजे त्यावेळेस गोदरेज, वोल्टास या कंपनीचे फ्रीज मी विकायचो. त्यावेळेस पूर्वी फ्रीज आपल्याला बुकिंग करावं लागायचं आणि नंतर फ्रीज मिळायचा. तर मी तो इलेक्ट्रॉनिक्सचा पण धंदा त्याच्यासोबत सुरू केलेला. कारण की फर्निचर कसं आहे की आपल्याकडं त्यावेळेस असं सिजनेबल फर्निचर विकायचं, की लोक लग्न आले तर मॅरेजमध्ये द्यायचे, दिवाळी दसरा आला, पाडवा आला तर फर्निचर घ्यायचे. तर असं असल्यामुळं तो बिझनेस काही कंटिन्यूस 12 महिने नसतो. सिजनेबल बिझनेस असल्यामुळं मग त्याला जोड वेगवेगळे काय, तर मग इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ठेव. मग इलेक्ट्रॉनिक्सबरोबर छोटे छोटे काही आपल्या जसं मिक्सर झाले, कुकर झाले, हे असे काही प्रॉडक्ट मी सुरुवातीला ठेवले की जेणेकरून काही ना काही कस्टमर वॉकिंग आपल्या शोरूममध्ये येत राहील. असं करत तो बिझनेस मी हळूहळू पुढे नेला. तर मी त्याचबरोबर मला जसं जशा संधी मिळाल्या, जसं माझं जे शॉप होतं त्या शॉपच्या खाली बेसमेंट होतं आणि तिथे कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट होतं. ते कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट ते चाललं नाही, ते त्या ओनरला विकायचं होतं आणि मग त्यांनी सांगितलं की बाबा हे तूच घे, कारण की ते माझ्या शॉपच्या खालीच होतं. तर त्यावेळेस काय आलं की त्यांनी बरेच कस्टमर बघितले पण त्याला काय कोणी कस्टमर मिळाना आणि त्याला आपलं शॉप ज्या एरियात होतं त्या एरियातल्या लोकांनी सांगितलं घेईल तर फक्त हीच एक व्यक्ती घेऊ शकते, कारण की ते त्यालाच फायद्याचं आहे. मग ते माझ्याकडे आले. माझ्याकडे आल्यानंतर मला त्यांनी प्रपोजल दिलं. मला आजही आठवतं की असं दुपारच्या 4 वाजेची वेळ होती आणि ते माझ्याकडे आले, बसले आणि माझ्याशी डिस्कशन चालू होतं आणि डिस्कशन संपल्यानंतर पुढच्या 1 तासाने वडील माझे तिथे आले आणि मला विचारलं काय चाललं आहे. तर मी सांगितलं की यांची अशी अशी जागा आहे खाली आणि ही विकायची. तर त्यावेळेस पण बघा योग कसे की त्यावेळेस पण 5 वाजता लाईट गेलेली आणि त्यावेळेस पण ते बोलले की आता ही जागा दाखवा म्हणून परत आम्ही मेणबत्तीवरतीच ते खालचं बेसमेंट बघायला गेलो. आम्ही ते बघितलं आणि लगेच आम्ही तिथे बसून वडिलांनी आणि आम्ही लगेच त्या जागेचा व्यवहार केला. तर व्यवहार तर केला पण जे मी 40,000 लोन घेतलं, 70,000 घेतलं, 1,00,000 घेतलं, तर त्यावेळेस मी ते पहिलं बेसमेंट जे विकत घेतलं होतं ते 1,21,000 रुपयाला. तर ती 1,21,000 रुपये रक्कम खूप मोठी होती, कारण की ते पैसे त्यांना पण द्यायचे आणि बिझनेससाठी पण पैसे ठेवले पाहिजे. मग त्यांना सांगितलं की मी तुम्हाला ही रक्कम देईल पण मला थोडंसं काही दिवसांचा पिरियड द्या, पण मी तुम्हाला पूर्ण पैसे दिल्यानंतरच तुमच्याकडनं खरेदी घेईल, पण मला जागेचा ताबा आधी द्या.
असं मी करून त्यांनी पण त्यावेळेस बघितलं की इतक्या दिवसापासून जागा विकत नाही आहे, तर चला आपणही काय हरकत नाही म्हणून त्यांनी पण मला ती दिली तेवढी एक सुविधा फॅसिलिटी. त्यावेळेस त्यांनी माझ्यावर थोडा ट्रस्ट ठेवला. मग ते घेतल्यानंतर मी काय आलं, माझी अजून कॅपॅसिटी वाढली बिझनेसची, कारण की माझ्याकडे जागा मोठी झाल्यामुळं माल ठेवण्यासाठी अजून जागा मिळाली. तर ही जागा मिळाल्यानंतर माझा बिझनेस अजून वाढला. बिझनेस वाढला तर माझा प्रॉफिट पण वाढला. मग असं करत करत मी परत पुढच्या 3 वर्षानंतर त्याच्या बाजूला परत एक बेसमेंट होतं, परत ते पण विकायला निघालं. मग त्याच्यानंतर परत ते पण बेसमेंट घेतलं. थोडक्यात सांगायचं असं की बिझनेसमध्ये जेवढेही पैसे आणले ते सर्व बँकेकडनं पैसे आणले, पण बँकेकडचे पैसे हे पूर्ण बिझनेसमध्येच लावले. कारण की त्यावेळेस वय पण असं होतं की त्या वयामध्ये मनुष्य चुकीच्या वळणावरती जाण्याचं ते वय असतं. तर ते कोणत्याही प्रकारे त्या कुठेही बाकीच्या गोष्टींमध्ये न जाता फोकस जो आहे तो प्युअरली बिझनेसवर ठेवला आणि ॲसेट करत गेलो. जसं जसं बिझनेस डेव्हलप करायचा होता तर त्याचबरोबर ॲसेटसुद्धा डेव्हलप करणं गरजेचं होतं. मग हळूहळू मग एक 10 वर्ष झाले आणि त्यानंतर इंडियामध्ये चायना फर्निचरची एंट्री झाली. चायना फर्निचरची एंट्री झाल्यानंतर मी सुरुवातीला काही कॉम्प्युटर टेबल्स वगैरे सेंटर टेबल्स आणून ठेवून बघितले. ते खूप फास्ट विकायला लागले. माझा कॉन्फिडन्स वाढला, माझी आवड आणखीन त्याच्यात निर्माण झाली. मग त्यावेळेस मी असं ठरवलं की आपण इलेक्ट्रॉनिक्स बिझनेसमध्ये इतके पैसे लावले आणि आपल्याला इथं तर 10,000 रुपयाचं फ्रीज विकून 500 रुपये मिळत आहे, तर इथे कशाला पैसे लावायचे. मग मी हळूहळू तो इलेक्ट्रॉनिक्सचा धंदा कमी केला आणि चायनाचं फर्निचरचं थोडंसं सुरुवातीला परत त्याच्यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. त्याच्यात परत प्रॉफिट वाढत गेला. असं करत करत मग जागा कमी पडायला लागली. त्यानंतर ठरवलं की आता जागा कमी पडतीये, हा बिझनेस तर चांगला आहे आणि आता आपण आपल्या ब्रँचेस वाढवल्या पाहिजे. मग मी त्याच्यानंतर एक जागा गोडाऊनसाठी म्हणून बघायला गेलेलो, पण ती नंतर असं बघितलं की इथं गोडाऊन न करता इथे शोरूमच करू आणि डायरेक्ट तिथे शोरूम सुरू केलं. म्हणजे आश्चर्य वाटेल की तीसुद्धा जागा जी बघितली तर ती जागासुद्धा कोंबडीचं पोल्ट्री फार्म होतं आणि कोंबडीचं पोल्ट्री फार्म ते बंद पडलेलं होतं आणि त्या ओनरला आजूबाजूचे लोक तो स्मेल यायचं म्हणून म्हणत होते की हे तुम्ही चालू नका करू. मग तर त्यांनी ती शेड केलेली होती कोंबडीची पोल्ट्री फार्मची. तर त्यावेळेससुद्धा मी कोंबडीच्या पोल्ट्री फार्मला शोरूममध्ये कसं कन्वर्ट करायचं हे पण करून दाखवलेलं. त्यानंतर माझ्याकडे शेतीचे वेगवेगळे शेतकरी मला येऊन भेटले की आमच्याकडे पण पोल्ट्री फार्म आहे, आमच्याकडे पण अशा जागा आहे, तर तुम्ही आमच्या इथे असं काही करू शकता का. माझ्याकडे भरपूर लोक यायचे आणि ते नाव देऊन जायचे की बाबा आमच्या ह्या गावाला अशी अशी शेड आहे, तर तुम्हाला काही करता येईल का बघा. म्हणजे त्यावेळेस काय आलं की तो पण मी एक नवीन कॉन्सेप्ट जो म्हणतो की बा पोल्ट्री फार्मसारख्या जागेमध्ये एका शेडमध्ये सुद्धा फर्निचरचा शोरूम होऊ शकतो, हे पण एक थोडंसं समाजाला त्यावेळेस दाखवून दिलं. आणि मग ते 15,000 स्क्वेअर फीटचं शोरूम असल्यामुळं तिथून तर पुढे मग बघायचंच नाही. म्हणजे ज्या पद्धतीने बिझनेस ग्रो करत गेलो, मग त्यानंतर मग मी परत एक कस्टमाइज फर्निचरचं शोरूम सुरू केलं. मग तिथं पूर्ण मॉड्युलर फर्निचर. मग त्यानंतर एक ऑफिस फर्निचरचं शोरूम केलं, तिथं फक्त ओनली ऑफिस फर्निचर. तर मॅडम आज आपण आपले सध्या आता 4 शोरूम आहेत. त्यातलं एक होम फर्निचरचं आहे, एक ऑफिस फर्निचरचं आहे, एक मॉड्युलर कस्टमाइज फर्निचरचं आहे आणि एक वडिलांचं जे आहेत, वडील आणि मोठे भाऊ ते दोघंजणं अमोल ट्रेडिंग कंपनी नावाने ते जो बिझनेस आहे ते बघता. असे आत्ता आपले रिसेंटली सध्या 4 शोरूम आहेत. सर मगाशी तुम्ही सांगितलं की जेव्हा तुम्ही तिथे सुरुवात केली स्वतःच्या शोरूमची, तेव्हा तिथे इतर कम्युनिटीजचे देखील ऑलरेडी शॉप्स होते. तर तुमच्या फर्निचरमध्ये आणि त्या फर्निचरमध्ये काय फरक आहे? मी त्यावेळेस कसं आहे की राजकोटवरून मी माल मागवायचो आणि हे जास्त करून उल्हासनगरमधला माल मागवायचे. मग त्यावेळेस कसं होतं की मी राजकोट आणि उल्हासनगरच्या मालामध्ये काय फरक आहे तो मी स्वतः मेजरमेंटचा टेप घेऊन सर्वांना प्रॉपरली मी समजून सांगायचं की ह्या प्रॉडक्टमध्ये काय फरक आहे आणि ते सगळं त्यांना त्यावेळेस पटायचं. आणि त्यावेळेस माझं तरुण वय आणि एकदम असा मुलगा असल्यामुळं काय व्हायचं, मला त्याचा पण एक फायदा व्हायचा की लोकांना असं वाटायचं की नाही हा पोरगा फसवणार नाही, तर तो पण मला ॲडव्हान्टेज मिळायचा. त्याच्यामुळे माझ्यावरती पटकनी कोणी पण ट्रस्ट ठेवायचं. मग असं करत करत क्वालिटीमध्ये कोणीच फाईट करू शकलं नाही. आणि जसं जसं नवीन यायचं मी ते प्रत्येक गोष्ट नवीन आणायचो. आणि हे जे जुने जे लोक होते ते त्यावेळेस ते नवीन गोष्टी आणायला खूप घाबरत होते की ते विचार करायचे की हे विकल का नाही, पण मी नवीन काही मिळालं की पहिले नवीन आणायचो
आणि ते कोणाकडं मार्केटमध्ये नसायचं. त्याच्यामुळे मला रेटसुद्धा माझ्या मनाप्रमाणे जो पाहिजे तो मिळायचा आणि माझा मालही फास्ट विकायचा. मगासपासून तुमच्या वडिलांचा उल्लेख केलात की मला वडिलांनी सपोर्ट केला, तर या सगळ्या तुमच्या प्रोग्रेसमध्ये तुमच्या फॅमिलीने आणि तुमच्या फ्रेंड्सने तुम्हाला कसं सपोर्ट केला? याच्यामध्ये फॅमिलीचं सपोर्ट म्हणणार तर काय, आम्ही आई वडील आणि दोघं भाऊ, आम्ही 4च जणं. तर मोठे भाऊ जे ते वडिलांच्याच बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व झाले, कारण तो एक बिझनेस बघायला कोणीतरी पाहिजेलच होतं. आणि फर्निचरची ही मी स्वतंत्र लाईन सुरू केली. तर माझं तर रोल मॉडेल हे फक्त वडीलच आहे, कारण की त्यांनीच मला बिझनेस कसं करायचं हे शिकवलं. आणि मी तो जरी बिझनेस भांड्यांचा करत होते, पण बिझनेस एकदा एक बिझनेस शिकला मनुष्य की तो कोणताही बिझनेस करू शकतो. त्यामुळे आणि महत्त्वाचं कसं आहे की त्यांनी मला प्रत्येक वेळेस प्रोत्साहनच दिलं. ते कधी त्यांनी मला पाठीमागे नाही खेचलं की बा हे करू नको ते करू नको. आणि त्यामुळेच मी पुढे ग्रो करू शकलो. त्यामुळे त्यांचा जरी मला आर्थिक सपोर्ट नव्हता, पण मानसिक सपोर्ट भरपूर होता. आणि ज्यावेळेस अशा काही गोष्टी घडायच्या किंवा काही प्रसंग यायचे की ज्यावेळेस मी नर्वस व्हायचो, तर त्यावेळेस तेच मला मोटिवेशन द्यायचे आणि तेच मला सांगायचे की असं नाही होत, अशा पद्धतीने होतं, असं कुठं घाबरून चालतं का. म्हणजे काही काही वेळेस तर असं वाटायचं की हा बिझनेससुद्धा नको, इतकंसुद्धा वेळ आलेली कधी कधी. पण त्यावेळेसच ते सांगायचे की नाही, असं नाही राहत. त्यामुळे वडिलांच्या मार्गदर्शनामुळेच आज आपण इथपर्यंत, म्हणजे आज जे काही क्रेडिट आहे ते वडिलांना आणि मोठ्या भावालाच मी देतो. आता तुम्ही उल्लेख केला की हा बिझनेस नको असा क्षण मला असं वाटतं की प्रत्येक उद्योजकाच्या आयुष्यात येत असतो, आणि त्या क्षणाला कोणतरी पाहिजे असतं त्याला की सांगायला थांबू नकोस तू लढ. तर हे खूप महत्त्वाचं आहे. अदरवाईज काही लोक गिवअप करतात किंवा काही लोक नोकरीला जातात किंवा इतर काही करत असतात, पण तोच व्यवसाय टिकून ठेवणं आणि तो मोठा करणं हे खूप महत्त्वाचं आहे. सर, जसं आता तुम्ही उल्लेख केला की अडचणी येत आहेत, असे क्षण आले की तिथे तुम्हाला असं वाटतं की बिझनेसच नको आहे, हाच बिझनेस नको आहे. तर अशा प्रसंगांना तुम्ही कसं सामोरं केलात त्याच्याबद्दल सांगा. कसं आहे की आता जसं की तुम्हाला सांगायचं झालं की ज्या ज्या वेळेस अडचणी यायच्या, तर त्या अडचणी कशा असायच्या की म्हणजे कधी आपल्याकडं पैसे नसायचे आणि समोरून ऑपॉर्च्युनिटी दिसायची. तर त्यावेळेस असं वाटायचं की आपल्याकडं समोर आपल्याला संधी मिळते आहे, तरी आपल्याकडं पैसे नसल्यामुळं काम करता येत नाही आहे. बऱ्याचशा वेळा काय व्हायचं, काही लोक जे आहेत ते थोडेसे वेगळ्या प्रकारे त्रास द्यायचे किंवा एक मार्केटमध्ये कमी पिरियडमध्ये जास्त लवकर बिझनेस ग्रो केल्यामुळे. आणि थोडंसं काही कम्युनिटीच्या कसे पूर्वीपासून थोडंसं होल्ड होता. थोडीशी गाव म्हटलं की गावाला थोडंसं लोकल लेवलचं जी आपण म्हणतो की थोडीशी ती दहशत म्हणा, ते प्रकार जे असतात. आणि त्यावेळेस कसं वय कमी असल्यामुळे मॅच्युरिटी लेवल थोडीशी कमी दिसायची आणि ॲग्रेसिव्हपणा पटकन यायचा. तर त्याच्यामुळे कधी कधी काही गोष्टी अशा वाटायच्या. मग त्यावेळेस असं वाटायचं की नाही, आपण एवढं चांगलं प्रॉडक्ट देतो, एवढं चांगल्या प्राईजमध्ये देतो आहे, तरी लोक एक्सेप्ट करत नाही. किंवा मग कधी कधी का असं असायचं की वस्तू घेतली नंतर पैसेसुद्धा पूर्ण मिळतील का नाही याचीसुद्धा हमी कधी कधी मिळत नव्हती. काही काही ठिकाणी असे लॉसेसेस पण यायचे. पण मग शेवटी हा एक वेळ अशी आली की ठरवलं की आता हा बिझनेसचा पार्ट आहे आणि हे आपण वर्षाला पकडूनच चालायचं की वर्षाला आपल्याला एक ठराविक रक्कम जी ही सोडूनच द्यावी लागणार आहे. आणि ही स्वतःची मानसिकता पहिले तयार केली की प्रत्येक एक एक रुपयाचाच जर विचार करत बसणार तर पुढे जाऊ शकणार नाही. तर असं पकडून घ्यायचं की समजा वर्षाला जर आपण 10 लाख रुपयाचा जर बिझनेस केला, तर त्याच्यातले 25,000 रुपये का होणार हे आपले असेच जाणार आहे. ही मानसिकता पहिले स्वतःच तयार केली आणि ती मानसिकता तयार झाल्यामुळे मग पुढच्या काळामध्ये कधी अडचण नाही आली. तर असे काही प्रसंग आलेत की ते तुम्हाला खूप कठीण गेलेत? जसं एक उदाहरण, कारण का गेली 25 वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करताय, आणि एक असे काही इन्सिडेंट झालेत की ते खूपच तुम्हाला काही बरेच काही शिकवून गेले, त्याच्याबद्दल सांगा. हो, निश्चित. म्हणजे खरं सांगायला झालं तर 2 जुलै 2018 हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठी रात्र की जी मी कधी विसरू शकत नाही. की तुम्हाला जे मी मग थोड्या वेळापूर्वी सांगितलं की मी 15,000 स्क्वेअर फीटचं शोरूम सुरू केला. तो शोरूम 2 जुलैला रात्री मध्यरात्री संपूर्ण जळून खाक झाला आणि तिथे काहीही शिल्लक राहिलं नाही. मला रात्री 3:30 वाजता फोन आला
की असं असं त्या शोरूममधून थोडासा दूर येतो आहे, तर तेवढं बघा. तर त्याच वेळेस मी समजून घेतलं की ज्यावेळेस रात्री अशा वेळेस असा फोन येतो, निश्चितच काहीतरी चुकीचं घडलेलं आहे. मी तिथून लगेच भावाला फोन केला. त्याला पुढे सांगितलं की असं असं मी तर राहायला नाशिकमध्ये. तर मग पुढे जो लोकल स्टाफ होता त्यांना फोन केले आणि ते सगळे लोक तिकडं पोहोचले. आणि गावातले पण काही जे नगरसेवक वगैरे जे आमचे चांगले मित्र आहे त्यांना पण समजलं रात्रीच्याच वेळेस. तर त्यांनी पण इमिजिएट लगेच ॲक्शन घेऊन ते सगळं तिथपर्यंत पोहोचोच तर संपूर्ण शोरूम जो आहे तो पूर्ण पेटलेला होता. आणि मी नाशिकवरून तिथेपर्यंत पोहोचोच तर काहीच शिल्लक राहिलेलं नव्हतं. ते मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं की ज्या मेहनतीने तो शोरूम उभा केलेला आणि तो एका रात्रीमध्ये पूर्ण संपून गेलेला. तर त्यावेळेसचा तो जो प्रसंग आहे की तो आजही मी तुमच्याशी बोलतो त्यावेळेस माझ्या अंगाला शहारे येतात. की तो प्रसंग मी ज्यावेळेस फेस केला की त्यावेळेस असं वाटलं होतं की आता काही खरं नाही. त्यावेळेस असं एकही वृत्तपत्र राहिलेलं नव्हतं की त्या वृत्तपत्रामध्ये बातमी नव्हती. सगळे फोटोज बातमी सगळ्या मीडियामध्ये सगळीकडे आलं होतं. आणि मार्केटमध्ये एक असा सीन क्रिएट झाला की आता हा मनुष्य परत उभा राहू शकत नाही आणि हा बिझनेस करू शकत नाही, असं संपूर्ण सगळीकडं वातावरण खराब झालं. स्वतःला आतून खूप काही असं फेस करावं लागलं की यार हे काय आपण म्हणजे काय कुठं चुकलं आहे. मला आजही आठवतं की मी त्या पोलीस स्टेशनच्या समोर एका ठिकाणी बसलेलो. माझे एक फॅमिली फ्रेंड आहे, ते मोठे सिनियर पत्रकार आहे. आणि त्यांना मी हेच सांगितलं की आयुष्यात आजपर्यंत एकही रुपये कधी कोणाला फसवलं नाही, एक रुपये कोणाचा डुबवला नाही, माझं एकासोबतही वाद नाही, भांडण नाही, तरीसुद्धा ही वेळ आपल्यावरती का आली. तर त्यांनी त्यावेळेस मला धीर दिला. त्यांनी मला सांगितलं की याच्यापेक्षा काहीतरी चांगलं होणार आहे, आपण असाच विचार करायचा आणि पुढे कामाला लागायचं. त्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो. तर पोलीस स्टेशनमध्ये चोरीची एफ आय आर न नोंद करता जळीत म्हणून एफ आय आर नोंद केली. आणि मी त्याच्यावरती जास्त खरं तर लक्षच दिलं नाही, कारण की पुढे काय करायचं म्हटलं याच्याच पाठीमागे लागत बसलो की कोणी जळलं, खरंच जाळलं आहे का, खरंच जळालं आहे का, काही शॉर्ट सर्किटचा प्रश्नच नाही, कारण की सगळे लाईट्सचे मीटर्स वगैरे हे बाहेर होते शोरूमच्या. तर हा काय प्रकार आहे बुवा नेमकी. मला पोलिसांनी विचारलं तुमची कोणाशी दुश्मनी आहे का काय. म्हटलं नाही, माझे सिंगल आजपर्यंत कोणाशी साधा वाद नाही, कधीच नाही. तर मग ते म्हणे तुम्ही कोणावर डाऊट घेता का. मी म्हटलं डाऊट घ्यायचा प्रश्नच येत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी ठरवलं की वेस्ट ऑफ टाईम आहे आणि याच्यात टाईम वेस्ट करून काही अर्थ नाही. मी त्या दिवसापासून आल्यानंतर लगेच माझ्या असिस्टंटला सांगितलं की पहिले जेवढ्या कंपनीचे आउटस्टँडिंग आहे त्या सगळ्यांना फोन करून सांग की आपलं शोरूम जळालं आहे आणि तुम्ही तुमचे सगळे अकाउंट्स पाठवा आणि तुमचे पैसे घेऊन जा. मग त्यावेळेस असं सांगितल्यानंतर माझा मॅनेजरही मला म्हटला की सर आपल्याकडे तर तेवढे फंड्स नाही आहे आणि तुम्ही तर मला फोन करायला सांगताय. म्हटलं तू सगळ्यांना फोन करून दे, पैसे कसे उभे करायचे ते मी बघतो. मग त्या पिरियडमध्ये मी सर्वांना इन्फॉर्म केलं. सगळे लोक आलेत, सगळ्यांनी वस्तुस्थिती बघितली. त्यातल्या 90% लोकांनी कोणीच पैसे माझ्याकडनं घेतले नाही. म्हणजे सगळ्यांनी सांगितलं की तुम्हाला आता पुढचा बिझनेस सुरू करण्यासाठी किती माल पाहिजे तो सांगा, आम्ही पाठवायला तयार आहे, आपण 2 वर्षानंतर बघू काय ते. तर हे जे मार्केटमध्ये मी जे कमवलेले जे गुडविल होतं, तर ह्या गुडविलमुळे मला पुन्हा उभं राहता आलं. आणि मी स्वतःहून ज्यावेळेस समोर सांगितलं की बा माझी अशी नुकसान झाली आहे, तुमचे पैसे येऊन घेऊन जा, तर ते बाहेरून समजण्याच्या आधी मी स्वतः अप्रोच झाल्यामुळे माझी विश्वासार्हता अजून वाढली माझ्या बिझनेसमध्ये. आणि मग त्यावेळेस मी माझ्या मिसेसचे काही दागिने, मग माझ्या काही मित्रांनी मदत केलेली, काही भावांनी, वडिलांनी असे काही फंड्स दिलेले. मग ते शोरूम जे आहेत ते पुढचे काही महिने लागले त्याला उभं करायला. पण मग तोपर्यंत काय करायचं. तर मी 40व्या दिवशी त्याच शहरामध्ये पुन्हा 5,500 स्क्वेअर फीटचं शोरूम सुरू केलं तिथेच. तर ज्यावेळेस मी 40व्या दिवशी शोरूम ओपन केलं तर त्याच वेळेस पुन्हा माझ्याकडे लोक आले की अरे 40च दिवस, आजचा 40वाच दिवस आहे म्हणे ही घटना घडून, आणि तू आता नवीन ब्रँच सुरू केली, हे कसं शक्य आहे. कारण की एकदा की एका बिझनेसमध्ये लॉस घेतला की मराठी माणूस, महाराष्ट्रीयन माणूस तरी पुन्हा तो बिझनेस करेल का नाही याची हमी नसती. तू तर ब्रँच नवीन कशी सुरू केली. आणि विशेष सांगतो तुम्हाला की ज्या दिवशी रात्री ही घटना घडली त्या दिवशी सकाळी तिथे 11 वाजता मी तिथे बॅनर लावलेला होता
की तुम्हाला पुढचं फर्निचर किती दिवसात कुठे मिळेल. आणि ज्या लोकांचे ॲडव्हान्सेस माझ्याकडे आलेले होते, विशेष म्हणजे त्याच दिवशी सकाळी एक मॅरेज होतं आणि त्यांना मला पूर्ण फर्निचर द्यायचं होतं. मी त्यांना ते आले आणि आल्यानंतर त्यांनी सगळं बघितल्यावर त्यांना फुल टेन्शन आलं. कोणत्याही मुलीच्या वडिलांना टेन्शन येईलच की बा माझ्या मुलीचा माझा संसार जो द्यायचा आहे, आजचं लग्न आहे आणि हे तर दुकान असं असं जळालं आहे. तर मी त्यांना कमिटमेंट केली की तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला पूर्ण जे तुम्ही सिलेक्ट केलं होतं त्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वेळेमध्ये तिथे हजर असतील, बाकी काहीच नको. तर त्यांना पण असं आश्चर्य वाटलं की इथं तर काही नाही आहे, हा माणूस कसं सांगतोय. तर त्याच दिवशी त्याच तारखेला त्याच वेळेमध्ये मी त्यांना पूर्ण फर्निचरचं सेटअप पुन्हा लावून दिला तिथे, एकही रुपये न घेता. म्हटलं आपण नंतर बघू तुमचा ॲडव्हान्स किती, कारण काहीच राहिलं नव्हतं. रेकॉर्ड सगळं जळून गेलं होतं. म्हणजे कॉम्प्युटरची फक्त हार्ड डिस्क मिळाली आम्हाला, बाकी काहीच नाही. तर ही जी मार्केटमध्ये विश्वासार्हता जी आपण कमवली, तर त्या विश्वासार्हतेमुळे काय होतं की आज अमोल फर्निचर म्हणजे फक्त सिन्नर नाशिक नाही, तर आज आपण 2-3 राज्यांमध्ये काम करतो आहे. तर ह्याच गोष्टीमुळे ते शक्य होऊ शकलं. सर, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की हा प्रसंग सांगताना तुमच्या अंगावर आज काटा येतो, आज देखील काटा येतो. तसंच तुम्ही बोलत असताना माझ्या अंगावर देखील तो काटा आला. आणि पण ह्या सगळ्या प्रसंगातून तुम्ही नक्की काय शिकलात? मॅडम आता मी जे काही फेस केलं ना आत्तापर्यंत, आता मला 25 वर्ष झाले या व्यवसायामध्ये. आता माझं वय 42 आहे. मी 17व्या वर्षी बिझनेस सुरू केलेला. आता आयुष्यामध्ये कधीच मागं पाहू शकत नाही. आणि कोणताही बिझनेसमॅन जर बिझनेस करत असेल, तो जर माझ्यापर्यंत पोहोचला, तर ज्या चुका माझ्या हातून घडल्या त्या तरी मी नवीन उद्योजकांना सांगेल की तुम्ही तरी त्या चुका करू नका. मग त्याच्यामध्ये सांगायचं झालं की माझं जसंही शोरूम जळालं, तर माझं शोरूम जळाल्यानंतर माझा इन्शुरन्स नव्हता. का इन्शुरन्स नव्हता की कधी मला असं वाटलंच नव्हतं की फर्निचर शोरूम इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जळू शकतो. चोरी तर होणार नाही हे माहीत होतं आणि जळण्यासाठी शॉर्ट सर्किट न हो म्हणून मी इलेक्ट्रिकचे सगळे मेन कनेक्शन शोरूमच्या बाहेर ठेवलेले होते, मीटर वगैरे जे आपण म्हणतो. तर आता मी प्रत्येक गोष्ट ही प्रोटेक्शन केलेली आहे. म्हणजे आता शोरूम माझे सगळे इन्शुरन्स कवर आहे. माझ्या सगळ्या स्टाफला इन्शुरन्समध्ये कवर केलेलं आहे. माझा स्वतःचा मोठा इन्शुरन्स करून ठेवलेला आहे. माझ्या फॅमिलीचा मोठा इन्शुरन्स करून ठेवलेला आहे. म्हणजे सिक्युरिटी जी म्हणतो ती आता सगळ्या बाजूनी करून ठेवलेली आहे. आणि त्यानंतर एकच शिकलो की बिझनेस किती वाढवायचा त्याच्यापेक्षा बिझनेसमध्ये पहिले सिक्युरिटी तयार करणं महत्त्वाची आहे. आपण फक्त बिझनेसच्या मागे पळत राहतो, धंदा करायचा, पण आपल्याला बाकीच्या गोष्टी पाठीमागे राहून जातात. आणि मग असे काही जर सेटबॅक आले की परत तो बिझनेस पूर्ण लॉस होतो. तसंच त्याच्यामध्ये जसं की आताच कोविड आला आणि कोविड आल्यानंतरसुद्धा सगळे बिझनेसेस ड्रॉप झाले. त्यातल्या त्यात फर्निचर हा एक असा सेगमेंट आहे, हा लक्झरी सेगमेंट आहे आणि हा नेसेसरीमध्ये येत नाही. म्हणजे आजच्या आज घेतलं पाहिजे असं नाही आहे. आणि अशा सेगमेंटमध्ये आपण काम करत असताना जर असा काही जर टाईम आला तर मग स्वतःचा बिझनेस कसा सर्व्हाइव्ह करायचा हे खूप चांगल्या प्रकारे आता मला माहीत झालेलं आहे. सर, आता आपल्या कंपनीचे फ्युचर गोल्स काय आहेत? आता आपल्याकडं अमोल फर्निचर ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली. पूर्वी अमोल फर्निचर होती. आणि पुढच्या आता सध्या मी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात अशा 3 राज्यांमध्ये काम करतो आहे. पुढचा गोल असा आहे की फर्निचर हे आजकाल सगळेजण इम्पोर्ट करतात, पण आपल्याला अमोल फर्निचर या ब्रँडखाली आता फर्निचर एक्सपोर्ट करायचं आहे. आणि तेही स्वतः न मॅन्युफॅक्चरिंग करून एक्सपोर्ट करायचं आहे. कारण की बऱ्याचशा वेळा असं वाटतं की प्रत्येक गोष्ट आपण स्वतः बनवली पाहिजे आणि मगच आपण देऊ शकतो. हा पण एक सगळ्या बिझनेसमॅनच्या डोक्यात तो भ्रम म्हणा किंवा तो विचार म्हणा आहे. तर तो कुठेतरी मला बदलायचा आहे की तुम्ही स्वतः प्रत्येक गोष्टी केल्या तरच तुम्ही करू शकता असं नाही आहे. तुम्ही मात्र ठरवलं पाहिजे की ही गोष्ट करायची, ती बरोबर होती. तर पुढच्या काही वर्षांमध्ये बघूया, लवकर चांगली संधी आली तर अमोल फर्निचर हा आजही रजिस्टर ब्रँड आहे. आजही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये इंडियन रेल्वेमध्ये आम्ही काम करतो आहे.
इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये काम करतो आहे, बऱ्याचशा ग्लेनमार्कसारख्या मोठमोठ्या कॉर्पोरेटमध्ये काम करतो आहे. फर्निचरमधले एवढे सगळे काही म्हणजे सेगमेंट आहे, ह्या सगळ्या सेगमेंटमध्ये काम करतो आहे की फक्त ऑफिस फर्निचरच नाही, फक्त होम फर्निचरच नाही, फक्त कस्टमाइजच नाही. फर्निचरची जी पण रिक्वायरमेंट आहे ती त्या सगळ्या फर्निचरच्या रिक्वायरमेंट आपण अमोल फर्निचरच्या माध्यमातून फुलफिल करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि पुढच्या काही दिवसांमध्ये निश्चितच एक स्वतःचा ब्रँड हा एक्सपोर्ट झालेला ब्रँड दिसेल. सर आता आयकिया किंवा फर्निचरवाला असे इंटरनॅशनल ब्रँड्स आपल्याकडे आलेले आहेत आणि हल्ली लोक जे फर्निचर आहेत पहिले कसं दुकानात जाऊन फर्निचर्स घ्यायचे किंवा शोरूम्समध्ये जाऊन फर्निचर बाय करायचं आहे. हल्ली जी तरुण पिढी आहे ती ऑनलाईन मागवते आणि मग स्वतःच काहीतरी DIY करून ते मॅन्युफॅक्चर करतात ते. तर ह्या कंपनीचा तुमच्या बिझनेसवर काही परिणाम झाला आहे का? खास करून तुमच्या माहितीसाठी सांगतो की आता 2023 संपत आलेलं आहे आणि मी चायनाला 2013लाच जाऊन आलेलो. म्हणजे आमच्या फर्निचरमध्ये जसं पूर्वी उल्हासनगर हे एकच नाव होतं, शेवटचं टोक म्हणायचो आपण, तसं आता फर्निचर इंडस्ट्रीजमध्ये फर्निचर म्हटलं की चायना सगळ्यांच्या समोर येतं. इतर देश पण आहेत पण त्यातल्या त्यात जास्तीत जास्त चायनाच. आता आयकिया जरी सारखा ब्रँड आला किंवा तुम्ही फर्निचरवाला जो काही ऑनलाईन साईट सांगितली, ह्यांचा कस्टमर बेस वेगळा आहे आणि हे लोक ज्या पद्धतीने काम करताय, इंडियन कल्चर वेगळं आहे. सुरुवातीला ज्यावेळेस पहिला आयकियाचा मॉल हैदराबादमध्ये आला त्यावेळेसच आमच्या इंडस्ट्रीजमध्ये सगळ्यांना असं वाटलं होतं की आता आपलं काही खरं नाही. पण झालं असं की इंडियन लोकांची वस्तू वापरण्याची पद्धत वेगळी आहे आणि फॉरेन कंट्रीजमध्ये फर्निचर वापरण्याची पद्धत फार वेगळी आहे. होतं काय आहे की हे बाहेरचे जे ब्रँड्स आहे ना, हे तिकडचेच प्रॉडक्ट्स इकडे फक्त आणतात ते आणि डिस्प्ले करताय. पण इकडचे लोक कसे आपले की त्यांना प्रत्येक गोष्ट जी त्याची ड्युरेबिलिटी पाहिजे असते. आपल्याकडे असं आहे की घरातही बऱ्याच वेळा म्हणतो की बघा हे याला 40 वर्ष आले, याला 20 वर्ष आले, हे तुझ्या आजोबाच्या हातचं आहे, असं आपण आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा काही जुन्या वस्तूंना म्हणतो. आपल्या इंडियन लोकांची ती मेंटॅलिटी अशी की वस्तू मजबूत पाहिजे आणि स्वस्त पण पाहिजे असते. आता इम्पोर्ट्समध्ये काय होतं की फिनिशिंग खूप छान येते पण त्याला तेवढी मजबूती येत नाही आणि तेवढी मजबूती न आल्यामुळे काय होतं की आपले लोक अजून त्याला एक्सेप्ट नाही करत. आता त्याला कोण एक्सेप्ट करतं की जे रेंटल घर घेऊन राहतात ते किंवा जे ओनर आहे की त्यांनी रेंटलनी त्यांना फ्लॅट द्यायचा आहे आणि विथ फर्निश द्यायचा आहे, मग त्यांना काय फरक पडत नाही कारण स्वतःला यूज नाही करायचं आहे, फक्त फॅसिलिटी म्हणून द्यायचं आहे. अशाच ठिकाणी ते फर्निचर लागलं जातं. पर्सनली स्वतःला स्वतःसाठी घ्यायचं असेल तर प्रत्येक मनुष्य हा इंडियन फर्निचरलाच रिकमेंड करतो. त्यामुळे जरी असं भरपूर आयकियासारखे अदर ब्रँड जरी आले तर इंडियामध्ये सुद्धा बिझनेस करणं फर्निचर इंडस्ट्रीजमध्ये इतकं सोपं नाही आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की तुम्ही जर बघणार जेवढे पण वेगवेगळे मॉल्स झालेत, या सगळ्या मॉल्समध्ये फर्निचरचे सुरुवातीला तुम्ही बघा डिस्प्ले होते, आता तुम्हाला फर्निचरचे डिस्प्ले बऱ्याचशा मॉलमध्ये दिसणार नाही. कारण की फर्निचर हा एक सेगमेंट आहे, हा मॉलमध्ये तेवढा सक्सेस नाही आहे. का तर फर्निचर घेताना पहिल्यांदा त्याला त्याच्या डायमेन्शनप्रमाणे त्याच्या घराप्रमाणे सगळं प्लॅनिंग करून द्यावं लागतं. त्याच्यानंतर आफ्टर सेल सर्व्हिस पण असती. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे मेक इन इंडियामध्येच होऊ शकतात, हे इम्पोर्टमध्ये नाही होऊ शकत. इम्पोर्टमध्ये कोणतं होऊ शकतं की तुम्ही एखादा प्रोजेक्ट्स आहे, आता जसं की आम्ही काही आर्किटेक्ट्स आहे, काही क्लायंट आहे की ते मोठं त्यांना समजा 50 लाखाचं फर्निचर घ्यायचं की त्यांना घेऊन डायरेक्ट चायनाला जाऊन तसे प्रोजेक्ट्स करतो, पण ते प्रॉडक्ट वेगळे असतात, ते ते फर्निचर वेगळं असतं. आता रिसेंटली आम्ही एका ठिकाणी करतो एका रिसॉर्टवर काम, तर त्याच्यामध्ये फक्त आम्ही आउटडोअरचं फर्निचर आहे हेच 30 लाख रुपयाचं देतो आहे. कारण तो आउटडोअर फर्निचर आहे त्याचा वेगळा आहे तो सेगमेंट. तो सेगमेंट ह्या सेगमेंटसोबत मॅच नाही होऊ शकत. हे फर्निचर खूप वास्ट फील्ड आहे, त्यामुळं प्रॉडक्ट कसं आहे त्याच्यावरती डिफाईन करतं. म्हणून बाहेरचे फर्निचर आल्याने इंडियन फर्निचरला काही फरक होईल का, तर काही प्रमाणात होईल, पण तो बिझनेसचा पार्ट आहे, त्याच्याने काही असं फार मोठा फरक पडेल असं काही नाही आहे. सर तुम्ही खूप लहान वयात तुमचा व्यवसाय चालू केला आणि खूप तरुण वयामध्ये तुम्ही यशस्वी झालात आणि खूप छोट्या टाइम फ्रेममध्ये. तर तुम्ही जी तरुण पिढी आहे जी व्यवसाय करू इच्छिते किंवा जे ऑलरेडी व्यवसायात आहेत त्या लोकांना काय मार्गदर्शन कराल? कसं आहे
सगळ्यात पहिले म्हणजे हल्लीची जी तरुण पिढी ना, यांना खूप फास्ट पटकन श्रीमंत व्हायचं आहे. आणि मी जे आता बघतोय ना, की पेशन्स आहे ना हल्लीच्या तरुण पिढीमध्ये नाहीच आहे, खूप कमी आहे. आणि तुम्हाला जर बिझनेसमध्ये यायचं असेल ना, तर पहिले तुमच्यामध्ये ना स्वतःमध्ये डिसिजन मेकिंग पॉवर असणं गरजेची. तुम्हाला निर्णय घेता आले पाहिजे त्या वेळेस. बऱ्याचशा वेळाच काय होतं, की विचार करण्यातच आपण फार वेळ वाया घालवतो. आणि कोणत्या गोष्टीसाठी किती विचार करायचा याला पण ठरलेली एक वेळ असतो, की कोणत्या गोष्टीसाठी. याचा अर्थ मी तुम्हाला असं म्हणणार नाही की कोणताही डिसिजन मनात आला म्हणजे लगेच घ्या. पण तो विषय कसा आहे, तो डिसिजन किती छोटा आहे, तो डिसिजन किती मोठा आहे, त्याच्याने काय होणार आहे, हा विचार करून इमिजिएट तुम्हाला डिसिजन बिझनेसमध्ये घेता आले पाहिजे. तुम्ही जर एखादा डिसिजन घ्यायला खूप वेळ लावला तर तुमच्या सगळ्या संधी या निघून जातात. त्यामुळं उद्योजकांना बिझनेसमध्ये यायचं असेल, तरुण पिढीला जर बिझनेसमध्ये यायचं असेल, तर तरुण पिढीने पहिले निर्णय घेण्याची क्षमता ही डेव्हलप केली पाहिजे. निर्णय घेण्याची क्षमता, मग तो निर्णय चुकीचा जरी ठरला तरी हरकत नाही, पण त्यांनी निर्णय घेता आले पाहिजे त्यांना. धन्यवाद सर. तुम्ही खरंच एक इन्स्पिरेशन आहात प्रत्येक उद्योजकासाठी आणि तुमची स्टोरी खरंच खूप इन्स्पिरेशनल आहे. तसंच तुम्ही वेळात वेळ काढून 365 दिवस 365 स्टोरीज या माझ्या सिरीजमध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप